बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। मिरज रेल्वे स्टेशन परिसरात गांजा दारूच्या नशेत दादागिरी, प्रवाशांकडून पार्किंगच्या नावाखाली जबरदस्ती वसुली, रिपब्लिकन सेनेकडून आंदोलनाचा इशारा। मिरज रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळेस गांजा, चरस व दारूच्या नशेत फिरणाऱ्या युवकांकडून प्रवाशांना धमक्या देणे, त्रास देणे व पार्किंगच्या नावाखाली जबरदस्ती वसुली सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। ठेकेदाराच्या नावाचा धाक दाखवत 10-12 जणांची टोळी पावती न देता अवैधरित्या पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आले आहे। निवेदन स्टेशन मास्तर व रेल्वे पोलिसांना सादर। या गंभीर त्रासाबाबत रिपब्लिकन सेना व बहुजन कामगार दर्पण यांच्या वतीने स्टेशन मास्तर व रेल्वे पोलिसांना अधिकृत निवेदन देण्यात आले। निवेदनात स्टेशन परिसरात सुरू असलेली अवैध वसुली, नशेत दादागिरी, प्रवासी व महिला प्रवाशांना होणारा त्रास तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसणारी टोळीची हालचाल यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। निवेदन देताना उपस्थित असलेले मान्यवर माननीय डॉक्टर शंकरदादा माने, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना व संपादक बहुजन कामगार दर्पण संतोष वानखडे, युवा जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना रेश्मा वानखडे, बहुजन कामगार संघटना सिद्धनाथ माने, सामाजिक कार्यकर्ते सुनील खोत, संपर्क प्रमुख बहुजन कामगार संघटना सलीम अत्तर, संपादक तिरंगा न्यूज अमोल वाघमारे उपस्थित होते। रिपब्लिकन सेना व बहुजन कामगार दर्पण यांच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की स्टेशन परिसरातील वरील हावरे प्रकार तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर मिरज रेल्वे स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।